बऱ्याच बाया दिवसभर खुश राहत्यात, नवरा बाहेरून आला की हांडा आपट, कळशी आपट, बकेट आपट. त्याला वाटते कुठून ही अवदासा माझ्या नशिबात पडली. मला तर एक जण असं म्हणला, ते म्हणला महाराज घेतलेला मोबाईल फोडता येत नाही, केलेली बायको सोडता येत नाही. बऱ्याच जणांचं असंच झाले. ज्याच्या जीवनात बायको कर्कशी भेटली त्याला मसन वाट्यात लाकडण्याचं कामच नाही. कर्कशी संगती आणि दुःख उदंड फजिती. एक जणानं वैतागून सासऱ्याला फोन लावला. ते म्हणला, सासरे बुवा तुम्ही दिलेलं फळ लय कडू निघालो. सासरा त्याच्यापेक्षा जास्त रडू लागला. ते म्हणला, जावाई बापू घ्या ऍडजस्ट करून, तुम्हाला जे मी फळ दिले का त्या कडू फळाचं झाडच माझ्या घरात आहे. तुमच्यापेक्षा मी बेजार आहे म्हणला, सांगू कोणाला. लय अवघड आहे हो. सासरे बुवा तुमच्या पोरीला काहीतरी समजून सांगा. काय झालं जावाय बापू, रोज भांडे घासायला लावायला लागली. सासरा म्हणला, फोन ठुवा, 4-5 भांडे मयच घासायचे राहिले. काय उपयोग आहे महाराज. तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली, अरे उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा पिंजरा. आता घरी जाताना म्हणीतच जायचं, पिंजरा खाली. किती शेजाऱ्याचा धुरा कुरू कुरू जमीन वाढव रे पिंजरा. किती दुधात पाणी टाकू टाकू इख टाक, तुला काय टाकायचंय तर पिंजरा. काय सोबत येणार रे. अहो त्या माणसानं सर घर फिरून दाखवलं, 15 लाखाची बाथरूम बांधली. ते म्हणला, महाराज सर घर पाहिलं, बाथरूम कडे चला. मला आली नाही. उघडून दाखवायला बाथरूम. कस काय बाथरूम, 2-3 लाखाचा झोपून आंघोळ करायचा टप. म्हणलं मामा एवढ्या लाखाची बाथरूम बांधली. म्हणला मग मेले ह्याच्यात आंघोळ घालणार आहेत का. म्हणला हा. मेल नाही. मेले देव याच्या डोक्यात का शिरत नाही, कारण ह्याच्या डोक्यात म्हैस आहे. जोपर्यंत ह्याच्या डोक्यातून म्हैस जात नाही तोपर्यंत ह्याच्या डोक्यात देव शिरत नाही. याच्या डोक्यात देव शिरवायचा असेल तर ह्याच्या डोक्यातून काय काढावं लागल, म्हैस काढावं लागल. बऱ्याच जणांच्या डोसक्यातून मसडाच जात नाही, कीर्तनात बसले तरी जात नाही. म्हशीची पेंट, म्हशीची वैरण आणि म्हशीचं दूध, जिंदगी ह्याच्यातच गेली. कधी आळंदी नाही, कधी पंढरपूर नाही. त्याच्यात आणि हलगटात काहीच फरक नाही. लय माणसं आहेत हो. ते बीड जिल्ह्यात वामन भाऊ आपले कोणजी महाराजासारखे संत होऊन गेले. वामन भाऊ एक जणाला म्हणले, का रे चल ना वारीला. ते म्हणला, महाराज वारीला आलो असतो, मग म्हैस कोणाला धार काढू देत नाही. महाराज म्हणले, काय म्हणला. म्हैस कोणाला धार काढू देत नाही. महाराज म्हणले, उद्याच्याला जर तुझी म्हैस मेली तर काय करशील. खरंच त्याची दुसऱ्या दिवशी म्हैसच मेली. झेंडा घेऊनच दिंडीत आला. महाराज म्हणले, अरे म्हशीची धार कोण काढीन. ते म्हणला, महाराज तुमचे शब्द कसे खोटे होते. काय झालं, म्हैसच मेली. महाराज म्हणले, बरं झालं मेली. ती म्हैस जर तुला पंढरपूरला येऊ देत नसल, ती म्हैस तुला जर आळंदीला येऊ देत नसल, ती म्हैस जर तुला वारी करू देत नसल, तर अशा परमार्थाला आडव्या येणाऱ्या म्हशी मेलेल्या बऱ्या. बऱ्याच म्हशी कीर्तनाला सुद्धा येऊ देत नाही. मी म्हशीबद्दल बोलतोय. मग ती म्हैस 4 पायाची असो, तुम्हीच म्हणावा. अर्धक्षण घडता संताचे संगती, तेने होय शांती महत्पापा. संत संग दे, संत संग दे, अनेक प्रवाही घालू नको. संसार मज न करणे सर्वथा, परमार्थ पुरता हाती दे. संत संग दे, संत संग दे, अनेक प्रवाही घालू नको. जनार्दनाचा एका करुणा वचनी, जनार्दनाचा एका करुणा वचनी, करीवी नवनी पायापासी. संत संग दे, संत संग दे, अनेक प्रवाही घालू नको. यंत प्रमेश मम वाचमिमां प्रसुप्तां,
संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश हस्तचरण श्रवणत्मगादिल प्राणार्णमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरण संतातिया रम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजस्फुरद्दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानो समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ती शारदा विश्वमोहिनी नमिली मिया मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये महिं न पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरा अथा वाचः सर्वस्वमतिपरिणामावधिगृण ममापेशस्तोत्रे हरनिरपवादपरिकरः श्रीसंताचे या माता चरणावरी साष्टांग हे करे दंडवत साष्टांग हे करे अर्धक्षण घडता संताचे संगती तेने होय शांती महत्पापा संत संग दे अनेक प्रवाही घालू नको प्राप्त प्रसंगी प्राप्त चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग शांती ब्रह्म पैठण निवासी श्री संत एकनाथ महाराज यांचा हा 4 चरणाचा भगवंताकडे संतांच्या संगतीची मागणी मागणारा अभंग. विठाल विठाल
पापाचा परिहार. सालाबादप्रमाणे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह श्री संत वैकुंठवासी कोणजी बापू यांच्या 22व्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित केलेला हा उत्सव आणि त्या उत्सवामध्ये आजच्या दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. कार्यक्रमाच्या अनुषंगाने जमलेली सर्व उपस्थित गुणीजन मंडळी, आदरणीय महाराज मंडळी, श्रोते मंडळी, माता भगिनी, गायनाचार्य भजन सम्राट आमचे मोतीराम महाराज असतील, गायनाचार्य भजन सम्राट कीर्तनकार आमचे सोपान महाराज पौळ असतील, भजन सम्राट भागवत महाराज असतील, त्याचबरोबर एकनाथ महाराज पांचाळ, तिकडं आदिनाथ महाराज, माऊली महाराज, उत्कृष्ट मृदुंगाचार्य आमचे उद्धव गुरुजी सुकीकर, मृदुंगाचार्य आमचे हरिओम महाराज, त्याचबरोबर आमचे जिवलग मित्र बालाजी महाराज जामगे हेही उपस्थित आहेत. फोनवरून संपर्क केला मोतीरामजी पांचाळ असतील, त्यांना सहकार्य करणारी समस्त गावकरी मंडळी, परमार्थामध्ये डिग्री मिळवलेलं गाव डिग्रस गाव. विठाला या अभंगातून श्री संत एकनाथ महाराज सांगतात, बाबा रे, जीवनामध्ये संगती संतांची पाहिजे. पतन बुद्धार संगाचा महिमा ते जावे अधमा संत सेवी. संगतीनं पतनही होते आणि संगतीनं माणसाच्या जीवनाचा उद्धार होते. तुम्ही जेवढं चांगल्याच्या संगतीमध्ये बसतान, चांगल्याच्या संगतीमध्ये उठताल, तेवढी तुमची किंमत वाढत असते. भाजीपाला विकणाऱ्याच्या तराजूवर जर माशी बसली तर काही फरक पडत नाही, पण तीच माशी सोनं मोजत असताना सोनाराच्या तराजूवर जर बसली तर तिची किंमत 5000 होत असते. तुम्हीच ठरवा कोणाच्या संगतीत बसायचे. जीवनामध्ये संगतीचा परिणाम होतोच. पाणी एक आहे, विहीर एक आहे, मोटर एक आहे. तेच पाणी कारल्याला गेलं कडू झालं, तेच पाणी मिरचीला गेलं तिखट झालं, तेच पाणी उसाला गेलं गोड झालं. पाणी एकच आहे, परिणाम संगतीचा आहे. अंगणामध्ये साप निघाला तर माणसं काठी घेऊन मारायला धावतात, आणि तेच साप महादेवाच्या पिंडीवर निघाला तर लोक ताट घेऊन आरती करते. साप एकच आहे ना, पण परिणाम संगतीचा आहे. विठाला संगतीचा परिणाम जीवनामध्ये होतो. साधं सोपं आणखीन एक उदाहरण तुम्हाला सांगतो. आपण सगळे खेडेगावातले माणसं आहेत, पावसाळ्याचे दिवस आहेत. पावसाळ्याच्या दिवसामध्ये एखाद्या उखंड्यावर जर दुधी भोपळ्याचा येल उगवला, कशाचा? दुधी भोपळ्याचा. दुधी भोपळा गोड आहे. दुधी भोपळा कसा आहे? गोड आहे. पण त्या गोड दुधी भोपळ्याला जर एखाद्या म्हशीनं हुंगलं तर गोड भोपळा सुद्धा कसा होतय? कडू होतय. तसं बरेच भोपळे गोड होते, म्हशीनं हुंगल्यामुळं कडू झाली. विठाला म्हणून जीवनामध्ये संगती जर कशाची पाहिजे तर संगती जीवनामध्ये चांगल्याची पाहिजे. जेवढं तुम्ही चांगल्याची संगती एकदा जीवनामध्ये केली, उद्धार झालाच म्हणून समजायचं. संगती 3 प्रकारची आहे. तुम्हाला 3 प्रकारची संगती सांगतो. अधमाची संगत, मध्यमाची संगत आणि उत्तमाची संगत. संगती 3 प्रकारच्या. आता ऐका. पाण्याच्या थेंबानं तापलेल्या लोखंडाची संगती केली, काय झालं? बाष्पीभवन झालं. त्या पाण्याचं अस्तित्व शिल्लक राहिलं नाही. त्याच पाण्याच्या थेंबानं कमलपत्राची संगती केली, म्हणजे कमळाच्या पाकळीवर जाऊन पडला, काय झालं? अहो, मोत्यासारखा चमकू लागला. आणि त्याच पाण्याच्या थेंबानं स्वाती नक्षत्रामध्ये एखाद्या समुद्रातल्या शिंपल्याची संगती केली, काय झालं? मोती बनला मोती. म्हणजे पाण्याच्या थेंबानं तापलेल्या लोखंडाची संगती करणं म्हणजे अधमाची संगती. त्याच पाण्याच्या थेंबानं कमलपत्राची संगती करणं म्हणजे मध्यमाची संगत आहे. आणि त्याच पाण्याच्या थेंबानं स्वाती नक्षत्रामध्ये समुद्रातल्या शिंपल्याची संगती करणं म्हणजे उत्तमाची संगत आहे. उत्तमाची संगत म्हणजे साधूची संगत आहे.
आणि साधूच्या संगतीमध्ये तुम्ही एकदा गेलात अपना सारीखे करीती तात्काळ अपना सारीखे करीती तात्काळ नाही काळ वेळ दयाला नाही काळ वेळ दयाला अपना सारीखे करीती तात्काळ अपना सारीखे करीती तात्काळ नाही काळ वेळ अपना सारखे करीती तात्काळ नाही काळ दया लागे नाही काळ वेळ दया लागे अपना सारखे करीती तात्काळ वेळ दया लागे अपना सारिखे करीती तत्काळ नाही काळ वेळ तया लागे. साधूच्या संगतीमध्ये माणूस गेला की तो साधू संत अपना सारीखे करीती याती कुळ नाही चित्ती चित्ती याती कुळ नाही आपण सारीखे करीती नाती कुळ नाही याती कुळ नाही याती कुळ नाही अपना सारिखे करीती याती कुळ नाही चित्ती. कोणी समोरचा असू द्या त्याच्यावर संत मात्र उपकार करत असतात, याला संत म्हणत असतात. म्हणून संगती संताची पाहिजे. दुर्जनाची संगती का नको महाराज? महाराजांना दृष्टांत दिला. महाराज म्हणले दुर्जन माणूस एवढा वाईट आहे, एवढा वाईट आहे. केवढा वाईट आहे? विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी तैसा दुर्जन सर्वांगी तैसा दुर्जन सर्वांगी विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी तैसा दुर्जन सर्वांगी तैसा दुर्जन सर्वांगी. विंचू किती वाईट आहे. विंचू जर तुमच्या अंगावून फिरला तर महाराज म्हणले काही फरक पडत. विंचुवानं नांगी जरी तुमच्या अंगावून फिरवली तरी काही फरक पडत. विंचुवानं जर नांगी हाणली मग साक्षात्कार झाल्याशिवाय राहत नाही. विंचू हानी नांगी आग्न लावी अनिका अंगी. म्हणजे विंचवाच्या फक्त नांगीत विषय. कशात विषय? नांगीत विषय. पण दुर्जन माणसाच्या सर्व अंगात विषय. तुका म्हणे विंचवाची नांगी आणि तैसा दुर्जन सर्व अंगी. दुर्जनाची संगती तर नकोच, पण दुर्जनाचं दर्शन सुद्धा नको. किती वेळ नको? नको तयाचे दर्शन नको तयाचे दर्शन नको तयाचे तुका म्हणे क्षण तयाचे दर्शन तयाचे दर्शन नको तयाचे दर्शन
वा वा, पाऊस आलाय की हो, टाळी वाजवा एकदा. आपला सप्ताह सफल झाला म्हणायचं. विठाला कुंडली कवरदा हरी विठ्ठल पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम सद्गुरु मोतीराम महाराज श्री संत कोणजी महाराज. ऐका, तुका म्हणे क्षण नको तयाचे दर्शन. क्षणभर जरी दुर्जनाची संगती घडली, क्षणभर जरी दुर्जनाचं दर्शन झालं, तर महाराज म्हणले एवढी मोठी हानी होती, एवढी मोठी हानी होती, त्या हानीची गणना तराजूत करता येत नाही. पण एका क्षणाची नाही, अर्ध्या क्षणाची संगती साधूची घडू द्या, कल्याण आहे. हा, अर्धा क्षण घडिता संताची संगती अर्धा क्षण घडिता संताची संगती अर्धा क्षण घडिता संताचे संगती तेने होय शांती महत्पापा. अर्ध्या क्षणाची संगती जरी घडली, कल्याण आहे कल्याण. कसं कल्याण होत आहे? इकडे इकडे बघा, कीर्तनात पावसाकडे बघताना तर पुन्हा पाऊस जाईल. तुमच्या डोळ्यात तेवढी ताकद आहे. हा, विठाला संत कोणाला म्हणायचं? संत त्याला म्हणतात नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचोनी. जन जगाचा संबंध तोडला आणि देवाशी संबंध जोडला. जगाचा संबंध तोडल्याशिवाय देवाशी संबंध कधी जुटू शकत? तुम्ही आम्ही देवाची आठवण करीत नाहीत असं नाही, करतो, पण कधी दुःख आल्याच्या नंतर. अंगाला आला ताप, देवा तो माझा बाप. अंगाचा गेला ताप, तुझ्या बापाचा मी. महाराज म्हणले अशी भक्ती चालत नाही. पाऊस पडणं गेल्या सगळे देवाचं नाव स्मरण करतात. पाऊस पडू लागले सगळेच विसरतात. दोहाय, दुख में सुमिरन सब करे, सुख में करे ना कोई. जो सुख में सुमिरन करे, दुख काहे को होय कबीरा, दुःख काहे को होय. दुःख आल्याच्या नंतर सगळेच लोक देवाची आठवण करते. सुख आल्यावर नेमकं देवाला विसरून जाते. महाराज म्हणले खरी आठवण सुखात करा, तुमच्या जीवनामध्ये कधी दुःख येणार नाही. दुःख आल्याच्या नंतर देवाला सांगू नका देवा आमचं दुःख लय मोठं आहे. नाही नाही, दुःखाला सांगा आमचा देव लय मोठा आहे. विठाला
सुख दुःख देव निवारील भूक. आपल्या जीवनात येणारं सुख असो का दुःख असो आपण देवाला सांगितलं पाहिजे. कोणाला? माणसं दुःख सांगत नाहीत असं नाही, सांगत येत, पण खरं सांगा माणसाला का देवाला? माणसाला सांगून काय उपयोग आहे का? माणसाला दुःख नका सांगत जा. देवा सांगू. अरे झालं ना विठाला. माणसाला का देवाला? माणसाला सांगू नका. बऱ्याच माणसाला बरं वाटत असते, याला तसंच पाहिजे म्हणते. बरं, ज्या माणसाजवळ तुम्ही दुःख व्यक्त करतात त्या माणसामध्ये ताकद आहे का तुम्हाला दुःखातून बाहेर काढण्याची? नाही. ताकद कोणाजवळ आहे? देवाजवळ आहे. बरं, जाऊ द्या. ज्या माणसाजवळ तुम्ही दुःख व्यक्त करतात तो माणूस सुखी आहे का? जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. कोण सुखी? आता हे माणसं कीर्तनाला आलेत, मंडपात बसलेत, मन सुखी दिसायलेत. बाहेर गेल्याने याची जर मुलाखत घेतली ना, तुम्हाला वाटते का कोणी सुख सांगन? मी रोज गाडीमध्ये 4-5 जणांची मुलाखत घेतो, मला आणखीन सुख सांगणारा माणूसच भेटला नाही. एकच सांगते, महाराज काय सांगावं, आम्ही कसे कसे दिवस काढले, रात्रीचा दिवस केला, दिवसाची हाडाचे रक्ताचं पाठ आहे तुम्हाला बी. प्रत्येक माणूस हेच सांगायला. म्हणून ज्ञानोबारायची कवी आहे, मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कमनाचे श्रवणी, कैसी सुख निद्रा अंथरोनी इंगळाच्या. सुख सोडून द्या, या मृत्यू लोकामध्ये सुखाची गोष्ट सुद्धा असू शकत नाही. सुखाचा विचार नाही, सुखाचा विचार नाही, नाही सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख मांडवडी आहे हा संसार, दुःख मांडवडी आहे हा संसार, दुःख मांडवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, विचार मुळात माणूस दुःखी आहे. मुळात माणूस कसा आहे? दुःखी आहे. मग दुःखी माणसाजवळ आपलं दुःख व्यक्त करावं का? एक वाक्य सांगू का? रडायचं असेल तर देवापाशी जाऊन रडा, रडायचं असेल तर संतापाशी जाऊन रडा. माणसापाशी कधीच रडत बसायचं, कारण लोक रडून ऐकतेत आणि हसून. हर किसी के सामने अपने आंसू गिराया मत करो, अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो, मुट्ठी में नमक लेकर चलते हैं ये लोग, हर किसी को अपना जख्म दिखाया मत करो. लोक हळद घेऊन नाही, लोक मीठ घेऊन बसले तुमच्या जखमीवर चोळायला. कोणापाशी रडत बसता तुम्ही? पण माणसापाशी रडत बसते. एखादी बाई सुनाचं घरानं शेजारणीला सांगते, सकोबाई आमची सून लय दाड आहे, आणि तू काय सकोबाईला सांगते? माय परवाच्या दिवशी सकोबाईला सुनानं झप केलं. काय सांगत ती तू? सांगायचं तर देवाला सांग, विठाला. आणि तुम्हाला सुखी व्हायचंय का? सुखी होण्याचा पत्ता घेऊन जा. दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख माना आणि दुसऱ्याच्या दुःखामध्ये. सध्याच्या काळातला जर सर्वे केला ना, माणसं जेवढे स्वतःच्या दुःखानं दुःखी नाहीत तेवढे माणसं दुसऱ्याच्या सुखानं दुःखी आहेत. बऱ्याच माणसाला आपल्याला राहायला घर नाही याचं दुःख नाही, दुसऱ्यानं चांगलं घर कसं बांधलं याचं दुःख आहे. आपला मुलगा दारुड्या आहे, आपला मुलगा पिणारा आहे याचं दुःख नाही, दुसऱ्याचं पोरग चांगलं कसं निघालं याचं दुःख आहे. जोपर्यंत तुम्हाला दुसऱ्याचं चांगलं दिसत नाही तोपर्यंत तुमचं चांगलं कवाच होत नाही. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना, कांटे बनकर मत रहना.
चांगलं होत असेल तर करा, वाईट कधी कोणाचं करू नका. शेजाऱ्यानं गाडी घेतली तर माणसं हसत सुद्धा नाहीत. त्याला जर म्हणलं ना तुमच्या शेजाऱ्यानं गाडी घेतली ते म्हणते माहिती आहे आम्हाला, हप्त्यावर घेतली असेल. अरे हप्त्यावर घेऊ का सप्त्यावर घेऊ, पण घेतली ना. हा, आमच्या महाराज लोकांना सप्त्याशिवाय दुसरं काय, आमच्या गाड्या सप्त्यावरच. हा, महाराज लोकाला सप्ता आणि पोलिसाला हप्ता काय कमी नाही. विठाला ज्या दिवशी तुम्ही दुसऱ्याचं वाटोळ करायला जाता, तुका म्हणे सुख कराविया सुखे, अमृत हे मुखे स्रवत से, अमृत हे मुखे स्रवत से. तुका म्हणे सुख कराविया सुखे, अमृत हे तुका म्हणे सुख पराविया सुखे, अमृत हे मुखे स्रवतसे. सत्य बोले मुखे आणि दुखवे अनेकांच्या, ही संताची अवस्था आहे. तुम्ही आम्ही ज्या दिवशी दुसऱ्याचं वाटोळ करायला जातो त्या दिवशी स्वतःचं वाटोळ झाल्याशिवाय राहत. मी आमच्याच घरचं उदाहरण सांगतो तुम्हाला. उन्हाळ्याचे दिवस होते, चैत्र महिना. रात्री 9 ते 11 पुण्यात कीर्तन केलं. कीर्तन करून गावाकडे निघालो. गावाकडे याला पहाटेचे 5 वाजले. 5 वाजता झोपले. आम्ही लवकर उठत नाहीत. आमची सकाळ म्हणजे दुपारी 12-1 वाजता. ते सकाळी सकाळी आमचा चुलत भाऊ पळत आला. ते म्हणला माऊली उठ बरं. म्हणलं काय झालं? उठ उठ. मला लय वाईट झालं. अरे म्हणलं झालं काय? ते म्हणला गावाच्या वरलाकड मग शेत आहे, तुला माहिती आहे? म्हणलं हो मला माहिती. माझ्या शेताला खेटून रामभाऊचं शेत हे बी तुला माहिती आहे? अरे मला माहिती, पण झालं काय सांग ना. ते म्हणला काल रामभाऊनं बोर पाडला. म्हणलं मग? लयच पाणी लागलं राव म्हणला त्याला. म्हणलं लागू दे ना, तुझ्या शेजाऱ्याला पाणी लागलं चांगलं. काय चांगलं झालं म्हणला? आपल्याला नाही त्यालाच कसं काय लागलं. म्हणलं मग आता काय करायचं? चल म्हणलं त्याची जिरवायची. म्हणलं कशी जिरवायची? आपल्याला बी बोर घ्यायचा म्हणला, असा पॉइंट घ्यायचा म्हणला, त्याचं पाणी इकडं आलं पाहिजे. चल म्हणला पाणी सांग. म्हणलं मला पाणी कळत नाही. मला म्हणला तू लय गावचं पाणी प्यालास ना, तुला पाणी कळत नाही? म्हणलं मला पाणी कळत आहे. तहान लागल्या 1 तांब्या प्यावं का अर्धा तांब्या प्या, इतकंच कळत आहे, जास्त कळत नाही. त्या म्हणला चाल. त्यानं बळत मला शेतात नेलं. शेतात नेल्या गुलाल, अक्षदा, नारळ सगळं घेतलं. नारळ खाली ठुलं. मला म्हणलं सांग पाणी. अरे म्हणलं मला खरंच कळत नाही रे. त्याच्या लक्षात आलं याला काय लागते. त्यानं खिशात हात घातला. 500-500च्या कडक नोटी काढल्या, नारळावर ठेवल्या. आता सांग म्हणला पाणी. म्हणलं आता जरा जरा कळायले मला. तितक्या नोटा दिसल्या मला कुंकून बी झरेत दिसायले. दक्षिणा खिशात घातली, नारळ असं हातात घेतलं. मी पुढे चाललेलो आणि ते माझ्या पाठीमागं चाललेले. आता जिथं पाणी तिथं नारळ असं उभं राहतंय. मन मला बी माहित नाही. लयच उडी लयच पाणी असेल तर असं उडी हाणते, पण त्याच्या आधी मीच उडी हाणायलो. म्हणलं 100% पाणी. ते म्हणला नुसतं पाणी नको सांगू. म्हणलं मग त्याचा पॉइंट हाणता आला पाहिजे, म्हणजे ह्याला लागण्यात आनंद नाही, त्याचं घालण्यात आनंद आहे. पण मी हुशार माणूस आहे. म्हणलं 100% पाणी लागते, पण एक आट आहे. म्हणलं काय आट आहे? म्हणलं बोर 3000 फूट घ्यावं लागते. ओ काही सांगतो म्हणला, बोर कुठं 3000 फूट असते? म्हणलं पाणीच तितकं खोल आहे. मला म्हणला किती पैसे लागते रे? म्हणलं तूच हिशोब कर. लागू दे म्हणला काय लागायचं त्या 5 लाखाचा कापूस पडू नये. किती नाही म्हणलं तर 2-1 लाखाचा ऊस होत आहे. बायकोला फुल चार्जिंग करून माहेरला पाठीली, तर ती बी काय 1-2 लाखाच्या कमी येत नाही. म्हणलं लागू दे काय लागायचं ते, पण तू इथं थांब म्हणला जाशील पळून. मला पैसे खाऊ देत नाही गडे. त्यानं बोरिंगची मशीन आणली, बोर सुरू केला. 1000 फूट बोर गेला. निस्ता फुफुटा, पाण्याचा चिटा नाही. त्याच्या आधी मलाच जास्त घाम यालाय. 2000 फूट बोर गेला, निस्ता खेकाना. मी तर झाडाखाली येऊन बसलो. ते आंध्रातलं पोरग पाणी प्यायला आलं. त्याला म्हणलं ए बंदे, अरे क्या कंडीशन है बोर की? ते म्हणला महाराज ये पूरा ऐसाच जाने वाला है. बापरे.
त्याला म्हणलं तुला 200 रुपये देतो, मला गावात नेऊन सोड मुकाट्या. त्याला 200 रुपये दिले, त्यानं मला गावात आणून सोड. मी भर दुपारा रक्त मांगरून झोपलो. त्यानं बोर घेतला, बोर फेल गेला, पैसे गेले, रडतच घरी आलं. घरी आल्या म्हणल्या महाराज कुठे आहे? म्हणलं हंते गडे हे आता. महाराज कुठे आहे? म्हणलं मी कीर्तन करून आलो, मला झोपू दे. काय झोपतो म्हणला? वाटोळ केलंस तू सर? मी म्हणलं तुला आधी सांगितलं होतं आपल्याला पाणी कळत नाही म्हणून. मला म्हणला तू सत्यानाश होईन, सत्यानाश. मी म्हणलं मग होऊ दे का हाच तर माझ्या हातानं तू आजाद झाला. याला प्रमाण आहे तुको बरायचं. अनेकाच्या घाते मानिता संतोष, सुख दुःख दोष अंग लागे, सुख दुःख दोष अंग लागे. अनेकाच्या घाते मानिता संतोष, सुख दुःख दोष अंग लागे, सुख दुःख दोष अंग लागे. अनेकाच्या घाते मानिता संतोष, सुख दुःख दोष अंगा लागे. दुसऱ्याच वाटुळ करायला गेल्या, दुसऱ्याच्या बोरचं पाणी घालायला गेल्या, आपल्या बोरचं गेल्याशिवाय राहत. मग करता आलं तर चांगलं करा. संत त्याला म्हणतात महाराज. तुका म्हणे सुख पराविया सुखी. आणि अशा संताची संगती जर घडली कल्याण आहे. तुम्हाला पुरावा सांगतो, भजन करा. विठाल विठाल. काही माणसं सहज संताच्या संगतीमध्ये गेले, अर्ध्या क्षणाची संगती घडली, कल्याण झालं. पुणे जिल्ह्यामध्ये खेड तालुका आहे. ए शांत बसा रे, शांत बसा. विठाल विठाल. लक्ष द्या. पुणे जिल्ह्यामध्ये खेड तालुका, आणि त्या खेड तालुक्यामध्ये एक कडूस नावाचं गाव आहे. कोणतं गाव? कडूस. आज सुद्धा ते गाव आहे. आणि त्या कडूस नावाच्या गावामध्ये जगद्गुरु तुकोबारायांच्या काळामध्ये एक व्यक्ती राहत होती. त्या व्यक्तीचं नाव आहे गंगाराम पंत मवाळ. शेतकरी माणूस होता. आले भागाते करीतो, तुझे नाम उच्चारितो. आणि त्या गंगाराम पंताकडे एक म्हैस होती, दुभती म्हैस. म्हैस एवढं दूध द्यायची, त्या गंगाराम पंताचा अख्खा संसार त्या म्हशीवर चालायचा. एक दिवशी असं झालं, म्हैसच हरवली. आता म्हैस हरवली का सुटून गेली का कोण सोडून दिली पताच नाही. म्हैस हरवली. म्हशीचा शोध घेऊ लागले. म्हैस कुठं गेली, म्हैस कुठं गेली. 4-5 दिवस झाले, म्हैस सापडली नाही. दुधाची एवढी पंचायत. म्हशीचा शोध घेता घेता गंगाराम पंताला एक ज्ञानेश्वरीची ओवी आठवली. हिरव्या चारे भांबावे पशु. हिरवा चारा दिसल्याच्या नंतर पशु भांबावतात. मग आता हिरवा चारा कुठं असेल? ते पंचक्रोशीत पाहू लागले. कोणाचा कडोळ खायला आलेला आहे का, कोणा मका पेरलेली आहे का. आणि मग पाहता पाहता, विको कमी करा हो, वरचं न काय मध्ये द्या आवाज, ते घनखन व्हालंय. विठाल विठाल. कोणा मका पेरलेली आहे का, कोणाचा कडूळ खायला आलेला आहे का. आणि मग पाहता पाहता त्यांची नजर भंडाऱ्या डोंगराकडे गेली. भंडाऱ्या डोंगराची दाट हिरवीगार झाडी त्यांनी पाहिली. आणि ते म्हणले आपली म्हैस भंडाऱ्या डोंगरावर तर गेली नसेल, जाऊ द्या म्हणले, बघायला काय हरकत आहे. आणि मग पायी 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 भंडाऱ्या डोंगरावर गेले. उन्हाळ्याचे दिवस. तिथं गेल्यावर म्हैस दिसली नाही. मग एका झाडाखाली बसून एक साधू भजन करू लागले. त्या साधूचं नाव आहे श्री संत जगद्गुरु तुकोबाराय. काय तुकोबारायच्या भजनाचा आनंद असलो. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस शेवू सदा. तुकोबाराय पुढं म्हणायचे, पाठीमाग वृक्ष वेली सोर आळवायच्या हो. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. पक्षी सुस्वरे आळवीती. वृक्षवल्ली आम्हा
सोयरे वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी. हो, कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदयी प्रगटे रामरूप. तुकोबारायचं भजन सुरू आहे. तुकोबारायला समाधी लागलेली आहे. नाठवोनी देह पायाचे चिंतन. तेवढ्यात हे माणूस तिथं गेला. कोण? तुम्ही जागी आहेत का? कोण? गंगाराम पंत मवाळ. गंगाराम पंत गेले आणि त्यांनी विचार केला, डोंगराव आलो, म्हैस दिसली नाही. कोणीतरी महाराज झाडाखाली बसून भजन करायलेत, महाराज कुठले असतील? जाऊ द्या म्हणला, कुठले का असं ना, आपण महाराजालाच विचारू, काय तुम्ही म्हैस पाहिली का? महाराजापाशी आला. ओ महाराज, ओ महाराज. महाराज देहावर आले. महाराजाला वाटलं कोणीतरी साधक आहे, देवाच्या प्राप्ती करता साधना करत असावा, याच्या साधनेत बाधा आली, आपल्यापर्यंत आलाय, मदत करायला काय हरकत आहे? महाराज म्हणले, बा साधका, तुझ्या साधनेत काही बाधा आली का रे? ते म्हणला, बा साधका, साधनेत बाधा? हे असं काय बोलायला लागले महाराज तुम्ही? अरे मग आलास कशाला? ते म्हणला, महाराज 4-5 दिवस झालं म्हणला म्हैस हरपली, कुठं गेली पतात नाही. मला वाटलं डोंगरावाली असल, डोंगरावालो, इथं म्हैस दिसली नाही, तुम्ही दिसलात. मला वाटलं तुम्हालाच विचारो, तुम्ही म्हैस पाहिली का? महाराजानं डोक्याला हाणून घेतलं. महाराज म्हणले, मला वाटलं हे देवाचं विचारायला आलं असं. काय विचारायले? म्हैस. महाराज म्हणले, भल्या माणसा, गाव सोडून डोंगराव येऊन बसलो, मी काय म्हैस पाहण्यासाठी बसलो का रे? मला म्हशीच बघायच्या असत्या तर काय गावात कमी होत्या का? म्हणून डोंगर धरलाय मी. अरे भल्या माणसा, मी तर म्हैस पाहण्यासाठी नाही, मी तर देव पाहण्यासाठी आलो. बरं, हा हा हा. देव पाहलो देव पाहला देव साया देव पाहया देव साया धर ये आच नाचिवंते नदरी हे नाच नाचिवंते प्रेम पाहवया तरी होताया हो देव पाहवया तरी होताया ए भल्या माणसा, मी देव पाहण्यासाठी आलो, मी म्हैस पाहण्यासाठी इथं आलो नाही. आणि तुला सांगतो बाबा रे, मानवी जीवन हे म्हैस पाहण्यासाठी नाही रे, मानवी जीवन हे देव पाहण्यासाठी आहे. घामाघूम झालास, म्हशीच्या पाठीमागं लागलास, जेवढा म्हैस पाहण्यासाठी प्रयत्न केलास, तेवढा देव पाहण्यासाठी प्रयत्न केलास, तर देव पुढे उभा राहील. देव पहावया करीवो सायास, न धरी हे आस नाशिवंत. त्याला जरासा रागच आला. ते म्हणला, महाराज मी काय बोलायला लागलो, तुम्ही काय बोलायला लागले, माझा प्रश्न कळालाय का तुम्हाला? म्हैस पाहिली का सांगा, तुम्ही दुसरंच भुसकट उपणाय लागले म्हणला. असं मला बी सांगता येते म्हणला, म्हैस पाहिली का सांगा, हो म्हणा नाही तर नाही म्हणा. महाराज म्हणले, गिराईक जरा खट्याळच दिसायले. पण महाराजाच्या पक्क लक्षात आलं, याला देवाचं सांगायला जावं तर देव याच्या डोक्यात शिरत नाही. देव याच्या डोक्यात का शिरत नाही? कारण ह्याच्या डोक्यात म्हैस आहे. जोपर्यंत ह्याच्या डोक्यातून म्हैस जात नाही, तोपर्यंत ह्याच्या डोक्यात देव शिरत नाही. याच्या डोक्यात देव शिरवायचा असेल तर ह्याच्या डोक्यातून काय काढावं लागल? म्हैस काढावं लागल. बऱ्याच जणांच्या डोसक्यातून मसडाच जात नाही, कीर्तनात बसले तरी जात नाही. म्हशीची पेंड, म्हशीची वैरण आणि म्हशीचं दूध, जिंदगी ह्याच्यातच गेली. कधी आळंदी नाही, कधी पंढरपूर नाही, त्याच्यात आणि हलगटात काहीच फरक नाही. लय माणसं आहेत हो. ते बीड जिल्ह्यात वामन भाऊ, आपले कोणजी महाराजासारखे संत होऊन गेले. वामन भाऊ एक जणाला म्हणले, का रे चल ना वारीला. ते म्हणला, महाराज वारीला आलो असतो. मग
म्हैस कोणाला धार काढू देत नाही. महाराज म्हणले काय म्हणला? म्हैस कोणाला धार काढू देत नाही. महाराज म्हणले उद्याच्याला जर तुझी म्हैस मेली तर काय करशील? खरंच त्याची दुसऱ्या दिवशी म्हैसच मेली. झेंडा घेऊनच दिंडीत आला. महाराज म्हणले अरे म्हशीची धार कोण काढीन? ते म्हणला महाराज तुमचे शब्द कसे खोटे होते. काय झालं? म्हैसच मेली. महाराज म्हणले बरं झालं मेली. ती म्हैस जर तुला पंढरपूरला येऊ देत नसल, ती म्हैस तुला जर आळंदीला येऊ देत नसल, ती म्हैस जर तुला वारी करू देत नसल, तर अशा परमार्थाला आडव्या येणाऱ्या म्हशी मेलेल्या बऱ्या. बऱ्याच म्हशी कीर्तनाला सुद्धा येऊ देत नाही. मी म्हशीबद्दल बोलतोय. मग ती म्हैस 4 पायाची असो, तुम्हीच म्हणावं विठाल. तसं महाराज म्हणले ह्याच्या डोक्यात देव शिरवायचा असेल तर ह्याच्या डोक्यातून काय काढावं लागल? म्हैस काढावं लागल. महाराज म्हणले काय म्हणणं आहे तुझा? काय नाही, म्हैस पाहिली का सांगा. महाराज म्हणले कुठंच बघू नको, घरी जाय, दारात म्हैस उभी आहे. ते म्हणला महाराज 5 दिवस झालं पोटात अन्नाचं कण नाही, तुम्ही सांगायला की दारात म्हैस उभी. अरे मी सांगायलो ना दारात म्हैस उभी आहे. ते म्हणला म्हैस जर नाही सापडली, मी तुम्ही येत म्हणला. हा मी बी याच भागातला आहे, तुम्हाला काय वाटलं? महाराज म्हणले नाही सापड्या बोल ना, आणि सापड्यावर काय करशील? म्हणताल ते करीन म्हणला. महाराजाला एवढंच पाहिजे होतं. महाराज म्हणले आता जाय, दारात म्हैस उभी. पळतच घरी आलं. घरी आलो तर खरंच पाहिलं तर दारात म्हैस उभी. घरच्या लोकांना विचारलं अरे कुठं सापडी, कधी सापडी, कशी? म्हणले सापडीत नाही ना. बघा ना म्हणले दारात म्हैस उभी आहे. मग त्याच्या तुकोबारायचा अधिकार लक्षात आला. ते म्हणलं अरे अरे अरे, ज्या महात्म्याच्या शब्दावर म्हैस सापडू शकते त्या महात्म्याच्या शब्दावर देव सापडू शकत नाही का? चुकलं म्हणलं आपलं. मी म्हशीचाच आग्रह धरला. मी जर म्हणलो असतो ना महाराज मला देव पाहायचा आहे, महाराजांना देव समोर उभा केला असता, पण मी म्हशीचा आग्रह धरला म्हणला, चूक झाली म्हणला. किड्यासारखा संसारात बुडालो, काही उपयोग झाला नाही. जाऊ द्या म्हणला, गेलेल्या आयुष्यात बदल करू शकत नाहीत पण राहिलेल्या आयुष्यात बदल करू शकतो. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश, मागील केले ते पाहू नका, पुढे जामीन आहे. जाऊ द्या म्हणला, आता राहिलेल्या आयुष्यात परमार्थ करू, उरले ते हरी तुम्हा. त्याला वैराग्य प्राप्त झालं. ते घरच्या लोकांना म्हणला ह्या बघा आता ही म्हैस आणि तुम्ही. घरचे म्हणले तुम्ही? ते म्हणले तुम्ही आम्ही समन मिटला, देव माझा मी देवाचा. निघालो म्हणला तुकाराम महाराजाकडं. पळतच गेलं की हो. तुकाराम महाराज झाडाखाली बसले होते. तुकोबारायनं लांबून बघितलं, हे गिराईक रडत आलंय. महाराज म्हणले आपण दिलेल्या इंजेक्शनचा फरक पडला गाड्या. सांगू लागलो तेव्हा धावू लागलं, आता यालय रडत यालय. महाराजांच्या चरणी आला, नतमस्तकच झाला. महाराज म्हणले म्हैस सापडली नाही का रे? महाराज म्हैस सापडली हो. मग आता देव सापडून द्या. महाराजांना त्याच्यावर कृपा केली. कृपा कटाक्ष न्याहाळिले, आपुल्या पदी बैसविले. 14 टाळकऱ्यापैकी एक टाळकरी झाला आणि तुकोबारायच्या अभंगाचा लेखक बनला. आज तुम्ही आम्ही 4092 अभंग तुकोबारायचे वाचतो. ते अभंग कोण लिहिले माहिती का? 2 महात्म्यानं लिहिले. एक संताजी महाराज जगनाडे सुदुमरेकर, गंगाराम पंत मवाळ कडुसकर, या 2 महात्म्यानं अभंग लिहिले आणि 4092 अभंगाची गाथा तयार झाली. तुकोबारायनं त्याला आपल्या योग्यतेला आणलं आणि तुकोबाराय म्हणले बाबा रे, आता माघ शुद्ध दशमीचा उत्सव तू तुझ्या गावात कर. आणि माघ शुद्ध दशमीचा उत्सव केला. माघ शुद्ध दशमीला आज सुद्धा त्या गावात सप्ताह सुरू होतो आणि माघ शुद्ध दशमीच्या दिवशी गंगाराम पंताच्या वाड्यात देव येतो. आज सुद्धा येतो. त्या दिवशी यात्रा भरती. त्या दिवशी देवाच्या पायघड्या उमटतात आबिरबुक्क्यामध्ये. मला सांगा एवढा अधिकार प्राप्त झाला कशामुळं? म्हैस स्वज्ञाच्या निमित्तानं भेट झाली हो. कोणाची? तुकाराम महाराजाची. तो स्वतःच बुवा संत झाला. कशामुळं? सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ कोणी जुडा
सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. सहज बोलणे हित उपदेश. सहज बोलतात संत. बघा संत त्याला म्हणायचं त्यांच्या जवळ गेल्याच्या नंतर जो पारमार्थिक चर्चा करतो का त्याला म्हणायचं संत. ज्यानं आबीर बुक्का डोक्याला लावलाय, फेटा बांधलाय आणि जवळ बसल्याबरोबर जर संसाराच्या गप्पा हानीत असेल तर समजायचं हे पारमार्थिक खरा. बरेच माणसं संसाराच्याच गप्पा हाणतात. म्हणून आमच्या काही कीर्तनकाराचा नियम आहे, कीर्तनाला गावात येताना आदिगण येऊन बसत 15 मिनिटांना. अगोदर येऊन बसलं की लोक दुसरंच काही बी इचकीत बसते, त्याच्यामुळे जाणंच नको. एखाद्याच्या घरात जाऊन बसलं ना लोक दुसरंच सांगत येतो, परमार्थ राहिला बाजूला. म्हणून कधी ध्यानात ठेवा, संपत्तीच्या गप्पा हाणू नका. संपत्ती कोणाची कामाला आली? धन कोणा कामा आले पहा विचारोनी भले. जगात एक श्रीमंत होता, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी आणि सांगा ते कोटी घरे जेथे काशानी तांब्याची शुद्ध कांचनाची 7 कोटी. 7 कोटी घर सोन्याचे होते. किती कोटी? आपल्यापाशी काय उगमायासारख्याच्या एखाद्याच्या हातात 1-2 अंगठ्या असतात. ज्याच्या हातात 1-2 अंगठ्या ते पंक्तीत बोट फिरित आहे, भात वाढ बुंदी वाढ, भात वाढ बुंदी वाढ. भात असलं तर लॉकेट गळ्यात आहे तरी वरची गुंडी लावित नाही. याच्यापेक्षा काय आपल्यापाशी? 7 कोटी घर सोन्याचे. आपल्या गावात एखाद्यानं डबल मजली घर बांधू द्या, डबल मजलीच. ते 17 बारे आपल्याला म्हणते चला चहा प्याला, चला चहा प्याला, चला चहा प्याला, चला चहा प्याला. त्याला चहा पाजायचाच नाही, त्याला काय दाखवायचे? घर दाखवायचे. मला एक जणांना कीर्तन झाले चहा प्यायला नेलं. घरी गेले, आपलं बुका लावा, दक्षिणा द्यावा. ते म्हणला महाराज आपलं घर कसं काय? म्हणलं छान आहे. त्याच्या लक्षात यायला पाहिजे हे महाराज लोक रावणाच्या संपत्तीचा भुगा कीर्तनात करायले. हे आपल्या घराची उद्बत्ती कुठं लावते नाही. मला भुसकट सांगायला कस काय घर? मिळालं छान आहे घराला, काय बघायचं वा. तुम्ही रावणाला वरटॅक केलं मग तो लई फुगलो. दुसऱ्या मधल्यात चला म्हणला, दुसऱ्या मधल्यात नेलं. म्हणला कस काय घर? म्हणलं अगदी सुंदर आहे. आता तरी बुका लाव. 3ऱ्या मधल्यात नेलं. कस काय घर? म्हणलं उत्तम. उत्तम, छान, सुंदर हे अर्थ एकच. पुन्हा म्हणला कस काय घर? म्हणलं मामा आता बुका लावा. जाताना सांगतो तुम्हाला तुमचं घर कस काय. बुका लावला, पाकिट दिलं. पुन्हा गाडीत बसताना मला म्हणला घर कस काय? म्हणलं तुमच्या घरात 2 चुका आहेत. दक्षाना खिशात पडली होती. 2 चुका आहेत. मिस्त्रीचे हात कापीन. तुमचे कापले तरी दुरुस्त होत नाही. काय चूक आहे? म्हणलं पहिली चूक हे घर पडणार आहे. काय बोलायला लागले महाराज? परसभर पाय खाल्लाय. म्हणलं 5 परस खांदा घर पडणार आहे. कसं पडन? म्हणलं किलारी सारखा भूकंप झाले. हो राव म्हणला दुसरी चूक. म्हणलं दुसरी चूक घर जर नाही पडलं तर तुम्हाला घराच्या बाहेर काढणार आहे. कोण काढीन? म्हणलं तुमचेच पोरं. काय ताकद आहे पाठ्याला बाहेर काढायची? म्हणलं मेल्यावर काय मधात फुकणार आहेत का? फुकायला बाहेरच न्यावं लागेल ना. किती कोटीचा बंगला बांधा बरं तुम्ही. ये मंजिल आखरी है, कब्र ही तेरा ठिकाना है. ये रिश्ते तोड़ने हैं और ये दुनिया छोड़ जाना है. हया तो मौत ऐसी जिंदगी उसकी अमानत है. सभी को एक न एक दिन मौत का कर्जा चुकाना है. तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली. अरे उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा पिंजरा. आता घरी जाताना मनीतच जायचं. पिंजरा खाली. किती शेजाऱ्याचा धुरा कुरू कुरू जमीन वाढव रे. पिंजरा किती दुधात पाणी टाकू टाकू इक टाक. तुला काय टाकायचंय तर. पिंजरा काय सोबत येणार रे. अहो त्या माणसानं सर घर फिरून दाखवलं. 15 लाखाची बाथरूम बांधली. ते म्हणला महाराज सर घर पाहिलं, बाथरूम कडे चला. मला आली नाही.
उघडून दाखवायला बाथरूम. कस काय बाथरूम? 2-3 लाखाचा झोपून आंघोळ करायचा टाप. म्हणलं मामा एवढ्या लाखाची बाथरूम बांधली. म्हणला मग मेले मेले ह्याच्यात आंघोळ घालणार आहेत का? म्हणलं हा. मेल नाही. मेल्या बाथरूम असते का बाबा? शेवटची आंघोळ कुठे? अंगणातच आहे की. खरंच म्हातारं मेलं. बोलासन फुलास. गेल्या वर्षीच मेलं ते. मी पाहिल्याशिवाय बोलत नसतो. मीच मौतीला गेलो, त्याला बाहेर काढलं, 4 चादरा धरल्या आणि मधात आंघोळ घातली. कायची बाथरूम आणि कायचं काय. म्हाताऱ्याला आंघोळीला बाहेर काढलं, घरातली सून बसायला पाठ सुद्धा देईन. सून हायता का सुना? जरा कान खोल के सुना. सुन म्हणली माय पाठ नेतात का काय? मवा बब्या त्याच्या बसून जेवत. इमानदारीनं सांगा बाबा बंगला कोण बांधला? म्हाताऱ्यानंच. आणि त्यालाच मेल्या बसायला आंघोळीला पाठ देईना, त्याला सून म्हणतात. काय म्हणतात? काय म्हणतात? भे वाटायला का तुम्हाला? काय भ्याचं तिला? ज्या बाईला सून नाही तिला तर लय सुनाची हौस असती. ती तर लय टाकळ्या फोडी. ती मह्या डोळ्याच्या देखत आणायची म्हणती. माय मह्या डोळ्याच्या देखत आण ना. आण ग बया. तुला सुनाचा झटकाच माहित नाही. वैशाखात सून आणली की ज्येष्ठात तुझ्या डोळ्याचं ऑपरेशनच. जिनं जिनं भावाची केली ती तर मग उन्हाळ्यातच मेली. बोलता येईन आणि दुःख कोणाला सांगता येईन. तू आता तशीच मर. ती आदिगण म्हणती दिंडी कवा आहे दिंडी? तुला दिंडी शिवाय दुसरा काय होता? अरे कळालं साधू संतायला, संसारात किती जरी किड्यासारखं बुडालो तरी उपयोग नाही. कळालं सद्गुरू मोतीराम महाराजाला, कळालं आमच्या कोणजी महाराजाला. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता पुण्य धर्म केला. वाढता पुण्य धर्म केला. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता संसाराच्या नावे घालविया वाढता पुण्य धर्म केला. वाढता पुण्य धर्म केला. संसाराच्या नावे घालविया वाढता पुण्य धर्म केला. वाढता पुण्य धर्म केला. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. हरिभजन हे ढवळिले जग सुकविला लाग कळी काळांचा. कळालं या महात्म्यांना. संसारात किती जरी बुडालो तरी संसार माणसाच्या बरोबर येणार नाही. मग करा हरिभक्ती, परलोकी येईल कामा आणि सोडविल यमापासूनिया. माणसाला कळत नाही हो. कळालं या संतायला, कोणजी महाराजाला, मोतीराम महाराजाला, मारोतराव महाराजाला. कळालं, आपल्याला कळत नाही. माणसाला कळत आहे मात्र कधी? कळो येईल अंतकाळी. प्राण प्रयाणाचे वेळी राहती निराळी रांडा पोरे सकळ. अंतविधी निघाली. तुम्हाला घराच्या बाहेर काढलं आणि मग आता कळायले. आता कळून काय उपयोग आहे? सज धज के जिस दिन मौत की सहजादी आएगी, ना सोना कम आएगा ना चांदी आएगी. ना सोना कम आएगा ना चांदी आएगी. काही सोबत येणार नाही, सोबत येईल. करा हरिभक्ती, परलोकी येईल कामा, सोडविल यमापासून या. कळालं संतांना. म्हणून या संतांनी परमार्थाच्या व्यतिरिक्त काही केलं नाही. आणि म्हणून अशा संताची जर संगती घडली तर महाराज म्हणले अर्धक्षण घडता संताचे संगती, तेने होय शांती महत्पापा. म्हणून देवा
मला संताची संगती द्या. संत संग देई, 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 अनिक प्रवाही घालू नको, 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 अनिक प्रवाही घालू नको. संत संग देई, 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 संत संग देई. संत संग दे, संत संग दे, अनेक प्रवाही घालू नको. महाराज म्हणले मला संताची संगती पाहिजे. काय संसार ज्याला यशस्वी करायचा आहे त्याच्या संसारामध्ये 10 लक्षणं असली पाहिजे. आणि 10 लक्षणामध्ये एक लक्षण सांगितलंय संताची संगती. मग बाकीचे 10 लक्षणं कोणते आहेत? आपलं कुटुंब यशस्वी व्हावं असं जर वाटत असेल तर त्या कुटुंबामध्ये 10 लक्षणं पाहिजेत. कोणते 10 लक्षणं सांगतो ऐका. सानंदम सदनम, सुतास्य सुधिः, कांता मनोहारिणी, सन्मित्रम सदनम, स्वयशिति रतिः, आज्ञापरा सेवकाः, आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम, मिष्टान्नपानम गृहे, साधो संगमुपासते हि सततम, धन्यो गृहस्थ आश्रमाः. हे 10 लक्षणं कोणते? पहिलं लक्षण सांगितलं सानंदम सदनम. सानंदम नाम आनंदेन सहितम, सदनम नाम गृहम. आता हे संस्कृत आहे, डोक्यावरून नाही मांडवावून जाईल, पण मराठीत सांगतो. सानंदम सदनम या शब्दाचा अर्थ आपल्या घरामध्ये आनंदाला उधाण आलं पाहिजे. आपल्या घरातली माणसं आनंदी दिसली पाहिजे. जिकडे तिकडे चोहीकडे आनंद ही आनंदकडे. वा, आनंदी माणसं दिसले पाहिजे होतो. काही काही जणांचे चेहरे पाहिले की असं वाटतंय काय दुष्काळ ह्याच्या एकट्यावच पडला, फोडिली गोवरी आणि जैशी दिसे. महाराज म्हणले आनंदी माणसं असले पाहिजेत. बाहेरून येणारा माणूस जर आपल्या घरामध्ये आला ना, कलुषित विचाराचा माणूस असू द्या, बाहेरून येणारे लय गुणाचे नसतेत, कोणत्याही गुणाचा असू द्या, त्या माणसानं आपल्या घरचं वातावरण पाहिलं, रजोगुणी असू द्या, तमोगुणी असू द्या, सत्वगुणी असू द्या, आपल्या घरातलं वातावरण पाहिलं की त्याला असं वाटलं पाहिजे काय घर आहे, अरे काय माणसं आहेत. कारण घराची बैठक व्यवस्था सुंदर पाहिजे. घराच्या बैठकीमध्ये ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, पांडुरंग परमात्मा, कोणजी महाराज, मोतीराम महाराज असे फोटो असले पाहिजेत. हे असे प्रतापी पुरुष आहेत, त्यांचा फोटो पाहिला तरी माणसाचे विचार बदलतात. काही काही जणांचे घर मी असे पाहिलेत, त्याच्या बैठकीमध्ये देवाचा फोटो नाही आणि संताचा फोटो नाही, कुत्र्याचे, मांजराचे, घोड्याचे,
कबुतराचे चोची चोची घातलेले, आता फक्त डुकराचेच लावायचे राहिले. अरे घर कसं असलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, घर कसंही असू द्या प्रारब्धानं, कोणाचं घर मातीचं असेल, झोपड्याचं असेल, कोणाचं घर सिमेंटाचं असेल, हे ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे, पण घरात स्वच्छता असली पाहिजे. काही काही जणांचे घर आम्ही पाहतो, घर बांधलेलं सुंदर असते, पण घरात पाय टाकलं की माती चिटकती. कुठेही कपड्याची बोचके पडलेले, माशा भोंगायलेल्या, खरकटे भांडे पडलेले. आणि त्या बाईला विचारलं, बाई तुमचं नाव काय? म्हणली निर्मळा. आणि घरादाराला बुरा आला, महिन्याला एकदा झाडी ती का काय निर्मळा? फक्त नावच तुह निर्मळ आहे. घराची कळा अंगण सांगत असते, ज्याचं घर स्वच्छ आहे समजून चालायचं घरातली गृहिणी स्वच्छ आहे. घर कसं असलं पाहिजे? आपल्या दारात रोज रांगोळी असली पाहिजे. रांगोळी ही मांगल्याचं प्रतीक आहे. ज्या दिवशी दाराच्या समोर रांगोळी नाही, त्या दिवशी समजून चालायचं काहीतरी वाईट घटना घरामध्ये घडली. आपल्या दारात तुळशी वृंदावन असलं पाहिजे. ज्याच्या दारात तुळशी वृंदावन नाही, जयाची द्वारी तुळशी वृंदावन, नाही ते स्मशान गृहजान. महाराज म्हणले ते मसन वाटाय. दुसरी गोष्ट, आपल्या दारात पवित्र देशी गावरान गाय असली पाहिजे. बाहेरून येणारा माणूस गायीचं दर्शन करून आता आला पाहिजे. आता बरेच आमचे घर असे पाहिले तर काही जणांच्या दारात गायी नाहीता, म्हशी नाहीता, बऱ्याच जणांच्या दारात कोंबड्या. कॉक कॉक कॉक. माणूस गेलं की स्वागतालाच उभ्या आहे तू कोंबड्या. इमानदारीनं मी खोटं नाही सांगत, बऱ्याच माळकऱ्याच्या दारात मी शेळ्या पाहिल्या. माळकऱ्याच्या दारात शेळ्या पाहिजे. त्याच्या दारात गेल्यावर माणसाला विचार पडते, माळकऱ्याच्या दारात आलो का खाटकाच्या दारात आलो. मला वाटतंय माळ तीनच घालावं ज्याला माळीचे नियम सांभाळता येते. मग घालायची तर नीट घातली पाहिजे. माळ माळ विठाला. अरे आपल्या इकडं तरी बरं आहे महाराज. आता हे मोतीराम महाराज तिकडे कार्यक्रमाला जाते सोलापूर जिल्ह्यात. त्या जिल्ह्यामध्ये असं एकही घर नाही की त्या दारात कोंबड्या नाहीत. प्रत्येकाच्या दारात काय येतात? कोंबड्या. एक महाराज एका घरी जेवायला येणार होते आणि त्या घरी एकच कोंबडी होती, खुडूक कोंबडी. खुडूक कोंबडी म्हणजे अंड न देणारी कोंबडी. ते घर मालक बायकोला म्हणला, कशाला ठुली गो कोंबडी? 4 महिने झाला अंड देईना काय देना, खुडूक कोंबडी कशाला सांभाळली? ती म्हणली, ह्या बघा गिराईक लागणं झालंय, आज गिराईक लागलं तर आज की ते नाही तर मग उद्या बघते. ते म्हणला उद्याच्याला महाराज घरी जेवायला येणार आहे. ती म्हणली येऊ द्या, महाराज आल्या मी कोंबडी डालून ठुते. दुसऱ्या दिवशी महाराज जेवायला आले, त्या बाईनं कोंबडी डालून ठुली, पण त्या डालीव दगड ठेवायचाच विसरली. महाराज आले, जेवायला बसले, कोंबडी कुठून त्या डालीच्या बाहेर आली, घरातच गेली. महाराज जेवू लागले, डायरेक्ट महाराजाच्या खांद्यावरच. ते मालक गाडीचं पिस्टन तापवत असत तापला. म्हणलं होतं तुला कोंबडी ठोकून टाक, अक्कल आहे का तुम्हाला? कशाला ठुली कोंबडी? असा धावला. महाराज म्हणले जाऊ द्या आता, लय बोल नका. हे घडलेलं आहे बरं, हो तुम्ही गावाचं नाव विचारू नका, फक्त घडलेलं आहे हे. जाऊ द्या म्हणलं आता, लय बोल नका. तसंच ते माणूस महाराजासोबत कीर्तनाला गेला, जागराचं कीर्तन केलं, काकडा करूनच सकाळी घरी आला. वस्तीवर राहायला होतं ते. घरी आल्याबरोबर त्याला असा राग आला, दगडच घेतला त्यानं हातात. कुठे रे म्हणला ती कोंबडी? हे व्रत घालवली म्हणला त्या कोंबडीनं. कुठे कोंबडी? खलास करतो कोंबडी. बायको म्हणली खबरदार, कोंबडीला जर हात लावला तर. ते म्हणलं कस काय? 4 महिने झालं कोंबडी अंडे देत नव्हते, काल महाराजाच्या खांद्यावर बसली, तेव्हापासून कोंबडीनं अंडे द्यायला सुरुवात केली. आता याचा नेमका अर्थ काय काढायचा आता तुम्हीच बघावा. विठाला घर कसं असलं पाहिजे? महाराज म्हणले, सानंदम सदनम सुतास्य सुदिह कांता मनोहारिणी. कांता मनोहारिणी म्हणजे आपल्या घरामध्ये पत्नी असली पाहिजे, पण ती कशी पत्नी असली पाहिजे? कांता मनोहारिणी. तिनं मनाचं हरण केलं पाहिजे, पण कोणाच्या? मालकाच्या. नाही तर उगं पुलाच्या वरून पाणी जायचं.
मालकाच्या मनाचं हरण तिनं केलं पाहिजे. असे माणसं जे आहेत, ज्याच्या भाग्यात अशी बायको भेटली, समजून चालायचं ते भाग्यवान आहे. नाही तर बऱ्याच बाया दिवसभर खुश राहत्यात, नवरा बाहेरून आला की हांडा आपट, कळशी आपट, बकेट आपट. त्याला वाटते कुठून ही अवदासा माझ्या नशिबात पडली. मला तर एक जण असा म्हणला, ते म्हणला महाराज घेतलेला मोबाईल फोडता येत नाही आणि केलेली बायको सोडता येत नाही. बऱ्याच जणांचं असंच झाले. ज्याच्या जीवनात बायको कर्कशी भेटली त्याला मसन वाट्यात लाकडण्याचं कामच नाही. कर्कशी संगती आणि दुःख उदंड फजिती. एक जणानं वैतागून सासऱ्याला फोन लावला. ते म्हणला, सासरे बुवा तुम्ही दिलेलं फळ लय कडू निघालो. सासरा त्याच्यापेक्षा जास्त रडू लागला. ते म्हणला, जावाई बापू घ्या ॲडजस्ट करून, तुम्हाला जे मी फळ दिले का त्या कडू फळाचं झाडच माझ्या घरात आहे. तुमच्यापेक्षा मी बेजार आहे म्हणला, सांगू कोणाला. लय अवघड आहे हो. सासरे बुवा तुमच्या पोरीला काहीतरी समजून सांगा. काय झालं जावाय बापू, रोज भांडे घासायला लावायला लागली. सासरा म्हणला, फोन ठुवा, 4-5 भांडे मैच घासायचे राहिले. काय उपयोग आहे महाराज. म्हणून धर्मपत्नी कशी पाहिजे, कांता मनोहारिणी. आणखीन कोणतं लक्षण आहे, सन्मित्रम सदनम. आपल्या जीवनामध्ये मित्र असला पाहिजे. पण कसा मित्र असला पाहिजे, सन्मित्र असला पाहिजे, सदनम मित्र असला पाहिजे. जीवाला जीव देणारा मित्र असला पाहिजे. मित्र असला पाहिजे बाजीप्रभू देशपांडे सारखा. मित्र असला पाहिजे तानाजी मालसुरे सारखा. राज लाख मरावे पण लाखाचा पोशिंदा मरू नये राज. शिवा काशीश सारखा मित्र असला पाहिजे. दुःख आडवायला उंबऱ्या सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा. वाट चुकणार नाही जीवन भर तुझी. वाट चुकणार नाही जीवन भर तुझी. एक तू मित्र कर आरशा सारखा. मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा. मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा. म्हणून सन्मित्र असला पाहिजे. दुसरी गोष्ट, सदनम मित्र असला पाहिजे. सदनम म्हणजे खर्चिक असला पाहिजे. आपल्याला आळंदी पंढरपूरला घेऊन जाणारा मित्र असला पाहिजे. त्यानं म्हणलं पाहिजे, चला आळंदीला जाऊ, ज्ञानेश्वर डोळा पाहू, चला पंढरीशी जाऊ, रखुमा देवी वरा पाहू. आळंदी पंढरपूरला घेऊन जाणारा असला पाहिजे. ढाब्यावर घेऊन जाणारा नसला पाहिजे. त्याला नाद असला पाहिजे, पण भजनाचा नाद असला पाहिजे, भोजनाचा नाद नाही. दुसरी गोष्ट, तो खर्चिक असला पाहिजे. आज आपण त्याला पाजली की उद्याच्याला त्यानं आपल्याला, मी हे कॉफी बद्दल बोलतोय. पंढरपूरला जाताना आपण तिकीट काढलं की येते वेळेस त्यानं तिकीट काढलंच. एक जण म्हणला, मला 500 मित्र आहेत. मी आलो, तुला का चहा पाजला का त्यानं? नाही ना, मीच पाजित असतो. तुला कोण सांगितलं घर जाळून कोळशाचं दुकान घालायला? असे लुटारू मित्र काही कामाचे नाहीत. मग सन्मित्रम सदनम स्वयंशिती रतीही आज्ञापरा सेवकः. आणि शेवटचं लक्षण सांगितलंय, साधो संगमुपासते हि सततम धन्यो गृहस्थ आश्रमाः. त्याला जीवनामध्ये साधूची संताची संगत असली पाहिजे. म्हणून या अभंगामध्ये सांगतात, संत संग दे, संत संग दे, अनेक प्रवाही घालू नको. संताच्या संगतीनं काय होतंय, एकच उदाहरण सांगतो, भजन करा विठाल. आपला परभणी जिल्हा साधू संताची भूमी आहे. या परभणी जिल्ह्यामध्ये असे काही संत होऊन गेले, निष्ठे संत नाही महाराज, मग क्रांतिकारी संत या परभणी जिल्ह्यामध्ये होऊन गेले. आताचा इतिहास नका पाहो, 700 वर्षापूर्वीचा जर इतिहास पाहिला तर 700 वर्षापूर्वी सुद्धा या परभणी जिल्ह्यात असे काही संत होऊन गेले. त्याच्यामध्ये संत शिरोमणी नामदेव महाराजांचा जन्म याच जिल्ह्यात झाला. काही माणसं म्हणते ते हिंगोली जिल्ह्यातले. आता हिंगोली झालाय, पहिला परभणीच होता.
आणि मला वाटते नामदेव महाराजांना जेवढा भक्तीचा प्रचार प्रसार केला तेवढा कोणच केला. नामात याचा किंकर जेने केला से हा विस्तार. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, पंजाब, तेलंगणा, आंध्र प्रदेश, आज सुद्धा पंजाब मध्ये नामदेव महाराजाचे मंदिर आहेत. करोनिया तीर्थ मिसे केला जगाचा उद्धार. करोनिया तीर्थ मिसे केला जगाचा उद्धार. करोनिया तीर्थ मिसे केला जगाचा उद्धार. तीर्थ मिसे केला जगाचा उद्धार. घ्यावया भक्ती सुख पांडुरंग अवतार. भावया भक्ती सुख पांडुरंग अवतार. करोनिया तीर्थ मिसे केला जगाचा उद्धार. केला जगाचा उद्धार. जय जयाची भक्तराया जीवन नामया. आरती वाळीता चित्त पालते काया. जीवन आरती भावया भक्ती सुख पांडुरंग अवतार. नामदेवरायाचा अवतार म्हणजे साक्षात पांडुरंगाचा अवतार आहे. भक्तीचा प्रचार प्रसार करण्यासाठी नामात याचा किंकर जेने केला से हा विस्तार. आज सुद्धा पंजाब मध्ये नामदेव महाराजाचे मंदिर आहेत. ते नामदेव महाराज या जिल्ह्यातले. याच्या पलीकडे सांगू का, वारकरी संप्रदायापुरतं कार्य केलं नाही. मग शीख संप्रदायामध्ये श्री संत नामदेव महाराजाचे 2000 अभंग आहेत हिंदीमधून. तुम्ही आम्ही तरी नामदेव महाराज म्हणतो, पण शीख लोक नामदेव महाराज सुद्धा म्हणत नाहीत. बाल भगवान नामदेव. काय श्रद्धा, काय प्रेम आहे. मी तर काल परवा इतिहास असा वाचला, औंढ्याचं जे नामदेव महाराजाचं मंदिर आहे का, ते औंढ्याचं मंदिर सुद्धा शीख लोकांनीच बांधलेलं आहे म्हणा. म्हणजे एवढी श्रद्धा आहे त्या लोकांची. कोणावर? नामदेव महाराजावर. ते नामदेव महाराज या जिल्ह्यातले. म्हणजे 700 वर्षापूर्वीचा जर इतिहास पाहिला तर ब्रह्मांडाचा धनी जगाचा मालक पंढरपुरात 2 जणांच्या ताब्यात होता. ते अध्यक्ष बी परभणी जिल्ह्यातला आणि उपाध्यक्ष बी. एक जनाबाई आणि दुसरे म्हणून तर दुसऱ्या जिल्ह्यातली लोक म्हणते जगात जर्मनीन भारतात. नाद खुळा आहे विठाला. जाऊ द्या, आर्थिक दृष्ट्या कुठं आपल्या परभणी जिल्ह्याचा विकास कमी असेल, पण परमार्थिक दृष्ट्या जे विकास केला ना, ते विकास कोण्या जिल्ह्याला जमला? आपलं दुर्भाग्य एवढं आहे, साधू संतांनं जन्म घेतला या जिल्ह्यात, पण स्थलांतर केलं पश्चिम महाराष्ट्रात. म्हणून आपला जिल्हा डेव्हलप झाला, पश्चिम महाराष्ट्र डेव्हलप झाला. थोडासा आणखीन बारकावा सांगू का अभ्यासातला? साईबाबाचा जन्म कुठला? पाथरीचा, म्हणजे परभणी जिल्ह्यातला. मग थोडासा विचार करा, साईबाबानं जर शिर्डीमध्ये समाधी न घेता जर पाथरीतच घेतली असती तर शिर्डीला झालेलं एअरपोर्ट कुठं झालं असतं? पाथरीला झालं असतं. पण आपलं दुर्भाग्य असे, साधू संतांनं जन्म घेतला आपल्या जिल्ह्यात, स्थलांतर झालं पश्चिम महाराष्ट्रात. विठाल. आणि ते नामदेवराय त्या जनाबाई या जिल्ह्यामध्ये आल्या आणि या जिल्ह्याचा मात्र उद्धार केला. आणि म्हणून आता संताची संगती मला पाहिजे. आणि 700 वर्षापूर्वी श्री संत जनाबाई यांनी नामदेवरायाची संगती केली. वयाच्या 5व्या वर्षी गंगाखेड सोडलं, पंढरपुरात जाऊन राहिली. ब्रह्मांडाचा धनी जगाचा मालक तिचा ऋणी झाला.
पहाट उठवायला देव येत होता जनाबाईला. पूर्वीचा काळ होता, आमच्या मायमाऊलीला जास्त काम होतं, उठून दळावं लागायचं. आता दळायचं काम राहिलं. दळता दळता सासूबाई मेल्या आणि ह्याच्या नशिबी गिरण्या आल्या. आता दळायचं काम राहिलं. पूर्वीच्या काळातल्या बायका दळीत होत्या, आता गडी दळत्यात. घेतला डाबा की निघाला गिरणी. म्हणून पूर्वीच्या काळात जात होतं, आता जात राहिलं. जात 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 कुठं चालले हो? जाते चाललो दळायला. जात जात मी तर म्हणतो इथून पुढच्या पिढीला लिहून ठेवावं लागणार आहे. जात कशाला म्हणत होते, पाटा कशाला म्हणत होते, वरवटा कशाला म्हणत होते, खलबता कशाला म्हणत होते, उखळ कशाला म्हणत होते, मुसळ कशाला म्हणत होते, वावडी कशाला म्हणत होते, मोठ कशाला म्हणत होते. कळल का? पुढचं काय आला आताच कळत नाही. खेडेगावात ठीक आहे, पुणे मुंबई सारख्या मेट्रो सिटीत काय कळत नाही. बरं, पुण्यामध्ये मी काल्याचं कीर्तन करू लागलो. काल्याच्या कीर्तनात प्रसंग सांगू लागलो. यशोदा माता दह्याचं मंथन करायची, रवी डेऱ्यात टाकायची, रवी टाकून घुसळण करायची. मी पुण्याच्या बाईला विचारलं, म्हणलं बाई तुम्हाला रवी माहिती आहे का? हो रवी. ती म्हणली हो महाराज माहिती आहे ना, रवी आणि मी एकाच क्लासमध्ये होतो. ते रवी ना इकडे रवी सांगायला लागलो. कळत नाही त्याला करता काय. त्याचा जुना काळ गेला आणि जुन्या काळामध्ये माय माऊलीला जास्त काम होतं. पूर्वीच्या काळातल्या माऊलीला शरीराला व्यायाम होता, म्हणून कोणताच रोग नव्हता, कोणतीच बिमारी. पाठ उठून दळावं लागायचं ना. कोण्याही दारासमोर गेला तर जात्याचा आवाज ऐकूयाचा आणि जात्याच्या स्वरावर बाई गाणं म्हणालेली ऐकूयाची. तिनं दळणाचं टोपलं घेतलं, दळायला लागली. तिला माहेरची आठवण याची, माईसाठी गाणं म्हणायची. कुठं वेळ निघून जायचा तिला कळायचं नाही. पूर्वीचा काळच असा होता, लेकरानं आईचा आवाज ऐकला तरी लेकरू पाळण्यात झोपत होतं. लेकरू पाळण्यात, आताच्या आईला मोबाईल लावून द्यावा लागायला, तेव्हा ते पाळण्यात झोपायले. त्याच्याकडे त्याचा बी दोष नाही हो. सध्याचा काळ इतका विचित्र आहे महाराज. लेकराच्या हातात कोणतं खेळणं द्या, लेकरू शांत बसत नाही. तुम्ही मोबाईल द्या, एका मिनिटात शांत बसते. ते कम बसते माहिती का? ते पोटात होतं त्यावेळेस त्याच्या आईनं सगळ्यात जास्त मोबाईल बघितलेला असते. हे त्याच्याकडे दोष आहे का? अरे आपल्या पोटी 1.5 वर्षाचं काटतं आज कशा कशा रील्स पाहिले, कसे कसे व्हिडिओ पाहिले, हे माईच्या बी लक्षात येईनं झाले. लेकराला लय चांगले संस्कार लागतील का? 1.5 वर्षाच्या काट्याच्या हातात मोबाईल दिली. एका बाईला म्हणलं बाई लेकराच्या हातात मोबाईल देऊ नये. ती म्हणली महाराज ते ऐकत नाही हो. 1.5 वर्षाचा? मी म्हणलं 40 वर्षाचा तू ऐकायलाय. काय त्याग केला तुझ्यासाठी त्यानं, बघ ना. भावा बहिणीचा त्याग केला, मायबापाचा त्याग केला. वाघ होता लग्नाच्या आधी, तू लांडगा केलंस. 1.5 वर्षाचं काट ऐकत नाही. घरातले 4 कामं कमी करा, पण आपल्या चिमुकल्याला या देशाचा चांगला नागरिक घडवणे तुमच्या हातात आहे. म्हणून लेकरायला आपल्या लेकराचं आयुष्य वाढावं असं जर वाटत असेल तर जरासं मोबाईलच्या लांब ठेवा. काल परवा ती नगर जिल्ह्यात घडली, संभाजीनगर नाही का, संभाजीनगरमध्ये घडलेली घटना मोबाईलमुळेच घडली. एवढ्या मोबाईलच्या आहारी जर लेकरं जात असतील तर तुम्ही 1.5 वर्षाच्या लेकराच्या हातात मोबाईल देऊन तुम्ही त्याला झोके देतात. मला सांगा त्याचं भविष्य काय घडणार आहे? विठ्ठल पण पूर्वीचा काळ होता गड्या, आईचा आवाज ऐकला लेकरू पाळण्यात झोपत होतं. कविता होत्या पूर्वीच्या काळातल्या. शर आला तो धावून आला काळ, विवळला श्रावण बाळ. कविता आहेत. आताच्या काळातल्या काय कविता आहेत? आमची पोरगी कितीशी म्हणायली, पप्पा सांगा कुणाचे, पप्पा माझ्या मम्मीचे, मम्मी सांगा कुणाची. म्हणलं लेकरं कोण्या भूताचे. कविता आहेत का या? गेला महाराज जुना काळ. म्हणून पूर्वीच्या काळामधल्या ह्या ज्या माता मावल्या आहेत ना, जात्यावरचं एक वाङ्मय होतं. आता जात्यावरचं वाङ्मय राहिलं, जात्यावरचे गाणे राहिले. कुठं तरी ह्या लुगड्यावाल्या कुकावाल्या म्हाताऱ्या आज सुद्धा जात्यावरले गाणे म्हणतात.
त्याच्या जात्यावरचं वाङ्मय ऐकलं की माणसाला साखर झोप लागते. आता जात्यावरचं गाणं राहिलंय, जुन्या म्हाताऱ्याचे गाणे लय गोड असतात. माझ्या हळदीच्या दिवशी काय काय म्हाताऱ्या म्हणू लागल्या, मी टेप करून घेतलंय. हार हरीला नवरीच्या चवळीवरी हाल्या काढी, हाल्या नाही मोर, हे असंच काहीतरी असतं. नवऱ्या मुलीची साडी ढवळी चोळी पिवळी, दिस स्वजन कशी ग्वजिरी, लावण्यवती का कादा सुंदरी. हे जात्यावरचे गाणे ते. एका बाईला भाऊच नव्हता तरी भावासाठी गाणं म्हणाली. भावाची ग हौस मोठी, म्याग चिखलाचा केला, कोणी कुण पाऊस आला न दादा मवा इगरून गेला. मला भावाची बी हौस का. एका बाईला बहीणच नव्हती तरी बहिणीसाठी म्हणाली. बहिणीची ग हौस मोठी, म्यागाची पाटाची केली, कोणी कुण वाटूळ आली न हरणमयी उडून गेली. म्हणलं बाई भावासाठी म्हणायलात, बहिणीसाठी म्हणायलात, सासूसाठी म्हणली माय मला येत नाहीत का काय. म्हणलं मग म्हणा ना. म्हणली म्हणते ऐका, सासूसाठी असं भारी म्हणलं तिनं. ती म्हणली माळ्याच्या ग मळ्या मंदी पाणी जात या उसाला, त्या उसाचा ग गुळ मया सासूच्या दिवसाला. म्हणजे सासू मरायच्या आधी तिनं दिवस घातला. जनाबाईचं वाङ्मय असं नव्हतं. दळिता कांडिता दळिता कांडिता, तुझ गाईन रे अनंता, तुझ गाईन रे अनंता, तुझ गाईन रे अनंता, गाईन रे अनंता. दळिता कांडिता दळिता कांडिता, तुझ गाईल रे अनंता, तुझ गाईल रे अनंता, तुझ गाईल रे अनंता, तुझ गाईल रे अनंता. नवी संवेक्षण भरी तुझे नाम गा मुरारी, तुझे नाम गा मुरारी, तुझे नाम गा मुरारी. दळिता कांडिता तुझ गाईन रे अनंता, तुझ गाईन रे अनंता. 2 वाजता देवाला आठवण आली. जनाबाईचं घर गाठलं, जनाबाईच्या उशाखाली हात घातला. संत संगदेई सांगतो, जनाबाई जात्यापर्यंत येईपर्यंत जात पुसून काढायचं, जात्याला खुंटा ठोकायचा, निवांत येऊन जनाबाई दळू लागायच्या. वैभव होतं. दळता दळता घाम यालाय, दागिने काढे जनाबाईच्या मांडीखाली ठेवले. काकडा सुरू झाला. उठा पांडुरंगा प्रभात समयोपातला, समयोपातला, वैष्णवांचा मेळा गरुडा पायी दाटला. काकड्याचा आवाज आल्याबरोबर देवाच्या लक्षात आला आता जावं लागतं. थंडीचे दिवस, शिवाळा होता. वाकळ खांद्यावर घेतली, विटे उभे राहिले. पुजाऱ्यानं दरवाजा उघडला. दरवाजा उघडला, मूर्ती दिसती, दागिना दिसत नाही. चोरी झाली. वाऱ्यासारखी बातमी पंढरपुरात पसरली. कधी देवाच्या दर्शनाला न येणारे माणसं मंदिरात येऊन देवाची मूर्ती पाहू लागली. मला वाटतंय अशा गोष्टीसाठी लोकायला बोलवायची गरज नाही. भांडणं लागल्या म्हणावं लागते का आमचे भांडणं बघा या, होय. कीर्तन असलं म्हणावं लागते, तरी येते का नाही ह्याची गॅरंटी. त्याच्यामध्ये लोकांचा दोष नाही. ज्ञानोबा राय म्हणले, विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी झाला. पैसे देऊन पाप विकत घेतात पण गोड परमार्थ कडू लागते. अख्खं पंढरपूर पाहू लागलं कोणा केली असल चोरी. सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते. पायाजवळ पडलेली वाकळ उचलली, विचारलं वाकळ कोणाची आहे. एक जण म्हणला जनाबाईची. जनीची. चोरी तिनंच केली. पंढरपूर निंदा करू लागलं. जने लाज वाटत नाही तुला, कीर्तन करतीस, भजन करतीस, देवाची चोरी करतीस. हे बघा, लोक खरं काय खोटं काय याची शांश करत नाहीत आणि चांगल्या माणसाची निंदा केल्याशिवाय राहत नाहीत. हां, आणि त्यातली त्यात आमच्या महाराज लोक तो टपूनच असतील. याचा कुठं वाकडा पाऊल पडतंय, ज्याचा वाकडा पाऊल पडतंय ते महाराज नसतंय. म्हणून लोक गळ्यात हार घालतात आमच्या.
कोणी म्हणेन हार कशामुळे घालते, श्रद्धा म्हणून, परंपरा म्हणून, पण माझं वैयक्तिक मत आहे, लोक हार का घालतेत, लोक आम्हाला सावध करतेत, महाराज आयुष्यभर हार घालून घेण्याच्यात लायकीचे राहा. हा, कीर्तन झाल्यावर तुम्ही आमच्या पाया पडतात, कम पडतात, आमचं सगळं दुःख निघून जा, आणि महाराजाच्या म्हणा म्हणा काहीतरी म्हणा. तसं नाही महाराज, तुमच्या पाया पडतो, पण आयुष्यभर पाया पडून घेण्याच्यात लायकीचे समाज सावध करते. जनाबाईची निंदा करू लागले, हिनं चोरी केली, राजाला निरोप पाठवला, राजा सरकार चोर सापडलाय, काय शिक्षा करायची, सुळावर द्या. चंद्रभागेला सूळ रवला, हातात बेड्या ठोकल्या, वढत वढत नेऊ लागले. जनाबाई देवाला जा विचारू लागली, देवा मी चोर आहे का सज्जन आहे तुला माहिती, चांगली का वाईट तुला माहिती, देवा सांग पंढरपुरातल्या लोकायला येऊन. धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, पुण्य मळत पाताळ लोकिनेला, दरिद्री तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, झाला तुझा दरबार. काय केलं रे देवा, वढत वढत आणलं. शेवटचा मुद्दा मला सांगायचा आहे, वढत आणलं. जनाबाईनं सुळाकडं पाहिलं, आणि पाहिल्याबरोबर सुळाचं पाणी झालं धन्य नामयाची जनी, सुळाचे ते झाले पाणी, सुळातून प्रगट झाला. जनाबाईला लिंगन दिलं. पंढरपुरातल्या लोकांनी पाहिलं, जनाबाईला वाचवण्यासाठी देव आला, जनाबाईचा अधिकार लक्षात आला. निंदा करणारे लोक वंदन करू लागले, अंगीकार ज्याचा केला नारायणे, निंदितेही तेने वंदे केली. जनाबाईला विचारलो, तू एवढं पुण्य केलंस तरी कोणतं? जनाबाई म्हणल्या, मी एकच पुण्य केलं, दाशी नाम याची, म्हणून या जनी म्हणे जोडी झाली विठोबाची, दासी नाम याची, म्हणून या मी नामदेव महाराजाची संगती केली, म्हणून माझ्या जीवनामध्ये ब्रह्मांडाचा धनी, जगाचा मालक ऋणी झाला. कशामुळं झाला? संताची संगती केल्यामुळं. म्हणून संत संग दे, संत संग दे, अनेक प्रवाही घालू नको. संसारातलं मागा ना महाराज, संसार मज न करणे सर्वथा, परमार्थ पुरता हाती दे. आता संसार कशाला म्हणायचं आहे? फार मोठा मुद्दा आहे. संसार कशाला म्हणायचं? लग्न करणं, मुलं बाळ होणं म्हणजे संसार आहे का? नाही, हा संसार नाही असं नाही, हा ही संसारच आहे. पण खरा संसार म्हणायचं कशाला? पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरेशयनम, किती वेळा जन्मा यावे नित्य भावे फजित, पुन्हा पुन्हा जन्माला येणं, पुन्हा पुन्हा मरणं, हा खरा संसार आहे. जन्मापासून मरेपर्यंत हे जे मधला विषय त्याला सुद्धा संसार म्हणतात. म्हणून मला आता संसारात पडायचं नाही. संसार मज न करणे सर्वथा, परमार्थ पुरता हाती दे. म्हणून तुझ्या चरणावर माझी विनंती आहे देवा, मला संताची संगती द्या. जनार्दनाचा एका करुणा वचनी, करी विनवनी पायापाशी. संत संग दे, संत संग दे, अनेक प्रवाही घालू नको. विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, हरी विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी. यथामध्ये यथावकाश ठरलेल्या नियोजित वेळाप्रमाणे सरळ सरळ अभंगाचा भावार्थ तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. 11 वाजून गेलेलेत, मग जास्त लांबवण्यापेक्षा समयोजाना समयोजाना, भलते नाना भलते ते झालेली शिवा. श्री संत कोणजी महाराज, सद्गुरू मोतीराम महाराज, ज्ञानोबाराय, तुकोबाराय, चोखोबाराय, शेना महाराज, सावता महाराज, नरहरी महाराज, गोरोबा काका, जनाबाई, सखुबाई, अष्टादश सकल संत मंडळीच्या चरणी सेवा समर्पित करतो. पुनश्च एकदा महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन
शिवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर बाबुले ज्ञानराम